स्वातंत्र्य दिनाचा उत्साह बुलढाण्यातील पत्रकार भवनावरही अनुभवायला मिळाला। पत्रकार भवनावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पत्रकारांचा सहभाग देखील होता। 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 वाजता बुलढाण्यातील पत्रकार भवनावर ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला। ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्व पत्रकारांनी एका सुरात राष्ट्रगीत गायले। फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देशप्रेम झळकत होते। यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रणजितसिंग राजपूत म्हणाले की पत्रकार भवनावरील ध्वज हा पत्रकारांचा हक्काचा ध्वज आहे। पत्रकारांनी संघटित होऊन राष्ट्रीय एकात्मतेसाठी संघटन शक्ती वाढवणे गरजेचे आहे। पत्रकारितेला नैतिक स्तरावर नेणाऱ्या अनेक सहकाऱ्यांचा अभिमान असल्याचे ते म्हणाले। तसेच आज मी ज्यावेळी हा झेंडा फडकवला त्यावेळी माझ्या हातांना लागलेली ही दोरी केवळ माझी नसून तमाम पत्रकारांची आहे, अशा भावनिक शब्दात त्यांनी एकात्मतेचा संदेशही दिला। पुढील काही दिवसात पत्रकार संघटनेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतील, ज्यातून पत्रकारांची एकजूट अधिक बळकट होईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला। या सोहळ्यात संदीप वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले। राजेश डिडोडकर, नितीन शिरसाट, भानुदास लकडे, गणेश निकम, जितेंद्र कायस्थ, गणेश सोळंकी, संदीप शुक्ला, वसीम शेख यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज एक्सप्रेससाठी बुलढाण्याहून संवाददाताची रिपोर्ट।